हॅलो गाईज, तर आम्ही आलो होतो आता कुलाबा बीचला. तिथून तो फोर्ट आहे तो बघायला जायचं होतं, पण इकडं एवढी गर्दी आहे, एवढं ट्रॅफिक आहे की जायची इच्छाच होईना. आणि इथं येताना 50 रुपये एंट्री फी असते गाडी पार्किंगच्या आधी, ती दिली. आणि त्यानंतर मग आता म्हटलं गाडी पार्क करावं. तिकडचा रस्ता आहे ना, त्या झाडं दिसणार तिथून असं आलोय. इकडून अख्खं मागं इथून तुम्ही बघू शकता, मागं पण काही गाड्यांची लाईन आहे. आणि आता परत इकडं जाऊन लावायचे. जागा आहे का नाही माहीत नाही, बघू भेटली तर लावूया. असं हे ट्रॅफिक झालेलं आहे लॉंग विकेंडमुळे. मला तर असं वाटतं की प्लॅन चेंज केलेलं बरं, कारण गर्दीच्या ठिकाणी नाही आवडत, एन्जॉय पण होत नाही आणि काय नाही. बघूया तरी आता काय होतंय. हे बघा एवढं सगळं ट्रॅफिक आहे, गाडी लावायला जागा नाही आहे. आणि आता मग काय करावं काय कळत नाही आहे. परत फिरून तिथंच त्या कमानीपाशी आलोय, अजून पण काय नाही आहे कुठंच. लय अवघड झालंय, काय करावं काय कळना मला. फायनली आम्हाला गाडी लावायला जागा भेटलेली आहे आणि तुम्ही बघू शकता इथे आम्हाला जागा भेटलेली आहे. लोक कुठेही लावत आहेत जागा, कुठल्याही जागेवर लोक गाडी लावत आहेत. बघा या ट्रकेस बसेसमुळे आम्हाला बिलकुल आत येण्यासाठी जागाच भरलेली नाही आहे. त्याच्यामुळं इथं खूप इनकन्व्हिनियन्स आहे कोलाबा फोर्टवर. ह्याच्या मागे लिहितो, कोणीही मागे गाडी लावू नका. तुम्हाला दिसतंय का नाही मला माहीत नाही, बट इथं आम्ही लिहिलं आहे कोणीही गाडी मागे लावू नका. पार्किंग फुल झालेलं आहे इकडं. हे बघा बघू शकता सगळं. आम्हाला नशिबाने जागा भेटली लावायला, आम्ही लावली. आता चाललो फिरायला. सगळे आले का? आली बघला, आले. कोण राहिलं तर नाही कोण नाही राहिलं, सगळे आले. रणगाडा पण लावला इकडं. चलो कुलाबा बीच, काय कुलाबा बीचकडे आलेलो आहे. हे बघा, वा 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 वा. ए किल्ला कुठे आहे? किल्ला ते तिकडे. अरे हा कुलाबा किल्ला ते बघा तिकडे. जाऊ बोटने नाही रे, आता ते मला वाटतं चालत जातं ते बघ. कुठलं चला जाऊ चालत कुलाबा फोर्टकडे. बघा कसं आहे बीचवर, फुल गर्दी, फुल. आलोय चालत फोर्टपर्यंत. मागं बघू शकता सगळी गर्दी वगैरे, फुल राईड वगैरे चालू आहे सगळे. आणि फर्स्ट टाईम असं झालं आहे ना की जो तिथं कुलाबा फोर्ट आहे तिथं जाताना लोक पायी पण जाऊ शकतात, कारण पाणी काहीच नाही आहे त्याच्यामध्ये. सगळं हेच डायरेक्ट लोक चालत जातात. पहिले बोटीने जायचे, आता चालत जाऊ शकतात असं वाटतंय. बघूया जवळ जाऊन कसं आहे काय. जर पायाने जाता आलं तर जाऊयात आपण. चला ते काय यांचं तेच डिस्कशन चाललंय, कसं जायचं. ए पायी. हॅलो गाईज, तर आम्ही चाललेलो आहे आता कोलाबा फोर्टला. आणि हे बघा असं पाण्यात चालत. तर सकाळी 9ला आला असतो ना तर डायरेक्ट फोर्टपर्यंत जायला जमलं असतं चालत, कारण की सकाळी चप्पल काय एक्सचेंज करतो वरती नसते. आता पाणी वाढत चाललंय, त्याच्यामुळे आता चालत. थोड्या गाड्या पण तिथपर्यंत तुम्हाला सोडतात, 100 रुपये एकाचे घेतात, विचारलं आम्ही. आणि असंच आता चाललोय चालत जिथपर्यंत जायचं किल्ल्यापर्यंत तर जाणं पॉसिबल नाही होणार, कारण पाण्याची लेवल आता वाढलेली आहे. त्याच्यामुळं सकाळी पाणी आणखीन खूप कमी होतं असं ते सांगत होते, आम्ही बोलत होतो तेव्हा. ते पाणी कमी होतं, आता वाढत चाललंय. आता तुम्हाला बोटीशिवाय पर्याय नाही आहे, तर तिकडून बोट पण मिळतात. तिकडून बोटला सोडतात, तिथे फिरायचं आणि मग बोटनीच रिटर्न जायचं. आपण खूप आता चालत. आणखीन महत्त्वाची एक न्यूज आहे, आम्ही एवढा टाइमपास का करतोय तो बोलतोय रे. आमच्या मित्राचं लग्न आहे नवरदेव, आणि तो मित्र पुण्यात आहे, अजून पिंपरीत आहे. त्याला जायचंय खारघरला लग्नाला, तो अजून पिंपरीत आहे. त्याच्यामुळं रेडी आहे. अवघड आहे काय, त्याच्या लग्नाचं सिरियस नाही आहे तो, असं वाटतंय मला. दादा इथे एन्जॉय करू आणि मग लग्नाला एन्जॉय करूया परत जाऊन. तर आम्ही आलो होतो चालत. हे बघा इथं फोर्ट राहिला होता, दिसतोय फोर्ट. पण पाणी एवढं वाढलंय ना की हे बघा पाय बघा. आता पहिले फक्त खालीपर्यंत जात होतं, आता इथं वाढायला लागले पाणी, गुडघा पाण्यात जायला लागलाय. काहीच तुम्ही वेल मासा पाहू शकता, समोर चप्पल हातात घेऊन थांबलाय इकडं. आणि काय बघतोय ते अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे, बट ठीक आहे. काळा वेल मासा आहे आमचा, काळा. चला पाणी वाढल्यामुळं आम्ही जायचं कॅन्सल केलं, त्याच्यामुळं आपलं
कोलाबा बीच फक्त हिंडणं फिरून आलो आम्ही. फोर्टला जायचा योग नाही आला. नेक्स्ट टाईम जाऊ. काय म्हणतो? आमच्यात असे टॉप लेवलचे स्विमर्स नाही आहेत ना. हां, ते अरबाज म्हणून आहेत, त्याला स्विमिंग करता येत नाही. सो त्याच्यामुळे आम्ही असा थोडा प्लॅनमध्ये चेंज केला. बरोबर. त्याला पाणी बघितलं की त्याला सिकनेस असा प्रकार आहे, तो उलट्या करतो. अरे बापरे. सो त्याच्यामुळे आम्ही हा प्लॅन कॅन्सल केलेला आहे पूर्णपणे. आम्ही चाललो रिटर्न. आम्ही आता परत वॉक करून बाहेर चाललेलो आहे. हा ना, हे बघा आता कारण आमच्याकडे कपडे पण कमी आहेत. हो, आणि आम्हाला लग्नाला जायचं आहे. लग्नाला जायचं आहे आणि नवरदेवची पण कमतरता आहे. नवरदेवच नाही आहे, त्याच्यामुळे आम्ही हे टाइमपास चालू आहे आमचा अशा प्रकारे. बट आम्ही एक मासा पकडलाय, तो आमच्या मागे एक्झॅक्टली. हे काय बघा मधून दिसतं बघा, ब्ल्यू व्हेल मासा. ह्या प्रकारे आम्ही तिकडून जाऊन आलो. या बघा इथपर्यंत पाणी आहे. मग आलो तेव्हा थोडं खाली होतं. आता इथं एवढं चालून आलो आहे आणि आमचा प्लॅन सक्सेसफुली फेल झालेला आहे. येस, फेल नाही म्हणू शकत. मी ट्राय तरी केलं. वाव सॉरी, ट्राय तरी केलं आम्ही ट्राय तरी केलं आहे, बट आता सांगू नाही शकत पुढे काय करणार आहे. बट तुम्ही प्लीज माझ्या चेहऱ्यासाठी तुम्ही प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आमचा सगळ्यात उत्साही कार्यकर्ता हा म्हणला नाही मला किल्ल्यावरती जायचंच आहे. हा एकदम उत्साही माणूस होता. याचं म्हणणं ऐकून घ्या. काय त्याला चढायचंच होतं, पण म्हणत होतं ना चला. हां पण काय हा कंटेंट जरा वेगळी दिशेला जाऊ शकतो. हां तर फॅमिली फ्रेंडली न होता, सॉरी फॅमिली फ्रेंडली होता. मी एवढंच म्हणेल की इकडे काही आहेत त्यांच्या किडा म्हणतात तो. त्या किड्यामुळे बघा हे काय झालंय, वरून नेलं पण नाही मला तिथं. ही जी लग्नाची पॅन्ट आहे. हा ना, ही लग्नाची पॅन्ट आहे. हा एकच पॅन्ट आहे माझ्याकडे. आता आम्ही ॲक्च्युली गोळा खायला चाललोय. यू गाईज कॅन जॉईन अस. गोळा मेकिंगमध्ये. येस, चला गोळा खाऊ. चल शुभम. सगळ्यात नाराज माणूस हा झाला असणार आहे. माहित नाही तो का दुसऱ्या ग्रुपमध्ये गेलता. गोळा बनवते पहिला, आपला गोळा बनवते त्यांना. कसं बनवते? कसं म्हणजे आता काय? वाव, इट्स काला खरता. ओके, लय उदार मनाचेच राहू. लय टाकलं एवढं सहसा कोणी पाणी टाकत नाही. काला कट्टा झालं. तू काय कसा आहे काला कट्टा? नाही, अलिबागचा कालाखट्टा खूपच वेगळा आहे. मला वाटते हा अलिबागचाच कालाखट्टा सर्वात भारी आहे, मला असं माझ्या मतीने. हे बघा गाईज हे बघा कसं आहे पाण्याची दार. ओ माय गॉड. सुर्र की पिओ. काहीच फायनली गाडीपाशी आलेलो आहे. तशीच तर आहे, गाडी लावायला जागा नाही आहे कुठंच. हे नको आहे मला. अलिबागच्या बाहेर निघताना ह्या मॉलवरती थांबलो होतो, तर घेऊन लहानपणीच्या गोष्टी सगळ्या घेतलेल्या आहेत खायला. हे बघा, ही लहानपणी बिस्किट मिळायची 1 रुपयाची 4 मिळायची पहिली. हा तर बॉक्स आणलं 50 रुपयाला. आणि हे बघा यांनी बॉब्या घेतल्यात. पॉपकॉर्न, यांनी तर पॉपकॉर्न घेतले. विव का तू काय घेतलंय? तुला तर आम्ही घेतलाय. हां, आणि आम्हाला आताच एक खबर कळाली की नवरदेव आहे आता वाकडमध्ये. त्याला यायचं आहे मुंबईला, खारघरच्या तिथं लग्नाला. आम्ही त्याच्या आधी येऊन बसलो आहे. म्हणजे बघा आम्ही किती जवळचे मित्र आहेत त्याच्या. हँडब्रेक कोण? माझा बाबा ओढणार. एवढा खाली. हे बघा इकडे JSW स्टील, त्याचा जो प्लांट आहे तो आहे अलिबागला जाताना. सर्वांनी तो आढळून येतो असा हा प्लांट आहे. काय कसं बनतं काय माहिती बाबा याच्यात. स्टील मशिनरी असते रे. हो का? तू शिकवतो का मला आता? अरे तू नाही सांगायचं मला. हे बघा 3 वेळा बघितलं मी. JSW स्टील्स. कसला मोठा प्लांट आहे. मी फर्स्ट टाइम आलो तेव्हा पाहिलं ना, मी हँग झालो होतो. म्हणलं एवढं मोठं काय आहे इकडं. बरं आहे समुद्रावरतीच काढ, इथंच का टाकला असेल लोकेशन? काय विषय मला सांग. ते हे रे काय काय त्याला म्हणतात, काय शिप वगैरे येतात ना, हा. त्यांचं ते कन्साइनमेंट वगैरे सगळं उतरायला त्यासाठी टाकतात. ओके, मग मॅन्युफॅक्चरिंग इथं होत नाही का गजन? मॅन्युफॅक्चरिंग होते तिकडनंच, ते इम्पोर्ट एक्सपोर्ट. ओके हो, मी 2 वर्ष कामाला होतो इथं. ओके चालेल. चलो गाईज, हे बघा संध्याकाळचे 6:30 वाजलेले आहेत आणि आम्ही फायनली पोहोचलेलो आहे पनवेलच्या पुढे, जिथे लग्न आहे त्या ठिकाणी. हे बघा यांचा हिशोब चाललाय मागं सगळा. काय कसं काय करायचं ते स्प्लिट वाईज म्हणून ॲप आहे, त्याच्यावरती सगळं गणित मांडलेले ट्रिपचे, आणि ते चालू आहे सगळं गणित. बघा चलो फायनली आम्ही बँक्वेटवरती पोहोचलेलो आहे. पण सगळे बघा कसे आहेत, टी शर्ट, नाईट पॅन्ट,
मी तर हाफ पॅन्टवरतीच आहे. हे बघा, मग आम्हाला कपडे वगैरे बदलायचे आहेत आता. हे बघा, हा पण टी शर्टवरती सगळे. फक्त रस्त्यात चांगला आहे, तो असाही लग्नाला जाऊ शकतो, काही विषय नाही आहे. आता उरकतो, इथंच उरकायचं आणि पटक्यास कपडे बदलायचे. हे बघा, झालेत सगळे तयार. शुभ्या तशी फुल मफलर वगैरे टाकून आहे. अरबाज, रस्क्या, ए विवेक कुठे आहे, लवकर या. हे बघा, मी पण आवरून एकदम फ्रेश ओके. आणि आमचा चॉकलेट बॉय विवेक कसा आवडतोय. चल चल लवकर चल. ए रस्क्या, मस्त केलं डेकोरेशन एंट्रीला. चला, सुरुवात झालेली आहे वेडिंगवरती मस्ती करायला. अरव्या चेस कुणाल. चला, नवरदेव आलेले आहेत. नवरदेव कसं वाटतंय तुम्हाला? खूप नर्वस वाटतं. नर्वस वाटतं. हाय, हळूहळू आमच्याच पंक्तीत बसणार आहे तुम्ही. माझं झालेलं आहे, तुमचं होतंय. हां, तुमच्या साईडला आता होणार आहे. हा ना. तुमचं काय म्हणणं आहे बिन लग्नवाले? आम्ही आता खूप आनंदित आहो. आमचा कॉलेजचा मित्र आहे हा, आणि ह्याला आता 9 वर्ष झालेले आहेत आमच्यासोबत. सो 10 वर्ष झालेले आहेत सोबत आता, असे एकाच कंपनीमध्ये आम्ही. सो खूप आनंद आहे आम्ही की एकत्र इथपर्यंत आलेलो आहोत. आता ह्याचं लग्न होणार आहे. आता काही दिवसांनी हे जे मागचे आहेत आमच्या मॅचसोबतचे, ह्यांचे पण होणार आहेत. आपण सगळ्यांचे व्लॉग एक एडिट करून आणि हे जे आपण कंटिन्यू करू आता हे, कारण की आता तुम्ही जे व्लॉगिंग सुरू केले, पहिला इंटरव्ह्यू, मग सेकंड इंटरव्ह्यू अरबाजचा असणार, थर्ड इंटरव्ह्यू माझा, शुभम, रसिक, असं सगळ्यांचा. चल 2 मिनटं अजून एकदा कसं वाटतंय? चांगलं वाटतं सध्या. आणि सजून धजून एकदा फुल शॉट घ्या साहेबांचा. कडक नाही का? कडक का? जमतंय. तिकडं पलीकडे वेडिंग चालू आहे, वेडिंगचं सगळं चालू आहे. आणि हे सगळे इकडे बघा, पुढं बसले सगळे, जेवणाच्या सेक्शनला बसलेत. कुणाला सगळं प्रूफ देणार आहे, कोणी कोणी काय काय खाल्लं ते सगळं. खूप वेळेच्या प्रतीक्षेनंतर नवरा आणि नवरी आलेले आहेत. ते बघा, पुण्या आणि त्यांचे मिसेस आलेले आहेत. चलो गाईज, लग्न वगैरे झाले बघा. सगळे परत मूळ रूपात आपल्या, जे अलिबागवरून येताना कपडे घातले होते त्याच कपड्यात सगळे ट्रान्सफर होतात ते परत. असं हे डोंगऱ्याचं लग्न मस्तपैकी पार पडलेलं आहे. आणि आता रात्रीचे किती वाजलेत बघा, 10 वाजून 10 मिनटं झालेले आहेत. आम्ही बरोबर घरी जाणार आहे. तर कसं वाटलं लग्नाला? ठीक होतं. हे एक्सप्रेशन खूप काही सांगून जातात तुला. एकट्याने एन्जॉय केलंय लग्न. त्याला रसमलाई चढली आहे. तेच ना, एन्जॉय म्हणजे काय नव्हतं, असा एन्जॉय झालं. लग्न चांगलं व्यवस्थित जेवण केलं. जे आम्ही 8ला निघायचा प्लॅन केला त्याला 10 वाजून 10 मिनटं झाले. सगळी आपापल्या मार्गे लागली. बरोबर. त्यांच्या पुढील आयुष्याला शुभेच्छा देऊया. समृद्धी लाभो त्यांना. बरोबर. आणि आम्हाला त्यांनी फोन ना करू एवढी इच्छा. पुन्हा ही इच्छा पूर्ण कर त्यांची. मग काय आहे तर. चला, आवरलं आता, निघायचं लवकर पुण्याला. उद्या 26 जानेवारी आपला प्रजासत्ताक दिन, त्याच्यासाठी पण जायचं आहे अजून. शाळेत आहे उद्या, एका मित्राचं आणखीन लग्न आहे, त्याच्यामुळे ते पण आहे. त्याच्यामुळे लवकरात लवकर घरी पोहोचणं गरजेचं आहे. उद्घाटन समारंभ वगैरे. बाय बाय. डोंगरेचं लग्न आहे ना भाऊ, क्या कसं वाटलं लग्न? एक नंबर भाई. हा, सर्कल पाशीच घ्या. लग्न चांगलं होतं, फक्त वेळ झालं असतं ना जर बरं वाटलं असतं. हो. 3 तास लग्न लेट हे पहिल्यांदा बघतोय मी. आणि याचा फरक कोणाच नाही पडलाय. चलो, बॅक टू पुणे, बॅक टू होम, बॅक टू वर्क, बॅक टू नॉर्मल लाईफ गाईज. काय वेगळी नव्हती अशी, नॉर्मल होती. बघा, इथं खंडाळ्या बोगद्याच्या इथं तिकडून येणाऱ्या गाड्या स्टॉप केलेल्या आहेत. आणि दोन्ही वे पुण्याकडं जायला चालू केलेले आहेत, कारण आता पुण्याकडे जाणाऱ्यांची संख्या खूप आहे. त्याचा अंदाज घेता यांनी हा कार्यक्रम केला आहे. आणि खरंच चांगला कार्यक्रम झालेला आहे हा. पण मुंबईकडे जाणाऱ्यांना खूप मोठी गर्दी झालेली आहे. खूप मोठा मेगा ब्लॉक झालेला आहे. तर खंडाळ्याच्या बोगद्याच्या मागे मुंबईला जाणाऱ्या गाड्या थांबवल्यात, त्यांची गर्दी बघा आता. आता सोडताना दोन्ही साईडनी सोडणार नाही पण. दोन्ही साईडला सोडायला आपल्या इकडची तर मोकळी व्हायला पाहिजे. होईल ना. डायरेक्ट थांबलेत गाडीतून उतरून.
बंदच केले रे इकडे तर. वाचलो रे आपण, लय थोडक्यात वाचले बरं का. लय बेकार वाचले, तिकडून चालू लय बेकार वाचले. टायमिंग चांगली होती की बरं झालं आपण आधी नाही घुसलो ते. किती मोठी लाईन आहे मुंबईकडे जाणाऱ्यांच्या गाड्या. चलो गाईज, फायनली ट्रिप संपत आली आणि आलोय आमच्या कॉलनीमध्ये. संपली आपली ट्रिप आता. आमची कॉलनीच तशी डेंजर आहे बाबा, काय करतो. येऊ क्या, कशी वाटली ट्रिप? मस्त. मस्त वाटली ना? बाकीच्यांना? आम्ही खूप क्लिअर दिसतो, नको. हो ना. चला बाय बाय, एन्जॉय युअर नाईट. चलो गाईज, फायनली हे बघा रात्रीचे 12:30 वाजलेले आहेत आणि पोचलेलो आहे घरी. खरं तर हायवेने खरंच काय वाटलेलं नाही यायला, कारण की एवढं फास्ट सुपरफास्ट हायवे आहे पुणे एक्सप्रेस, पुणे मुंबई एक्सप्रेसवे, त्याच्यामुळे काही वाटलं नाही. आम्ही 10 वाजून 10 मिनिटांनी निघालो होतो, 12:30पर्यंत पोहोचलो, 2.5 तासामध्ये इथं पोहोचलो. झालं, खूप दिवसांची ही ट्रिप होती. 4-5 दिवस आपण फिरायला होतो, काशीत बीचला गेलो, परत अलिबागला आलो, तिथला एन्जॉय सगळं तुम्ही पाहिलं व्लॉगद्वारे. खूप सपोर्ट तुम्ही या 2-3 दिवसामध्ये केलेल्या व्लॉगमध्ये दिला आहे. असा सपोर्ट पुढेही कायम ठेवा. आणि हा व्लॉग कसा वाटला, ही सिरीज कशी वाटली, ही ट्रिप माझी कशी वाटली, हे कमेंटद्वारे कळवायला विसरू नका. आणि आणखीन ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर करा. चलो.